शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। मी 20 वर्षापासून शेती करतो। 20 वर्षापासून शेती करतोय। रासायनिक खताचे भाव वाढलेत, मजूर खर्च वाढलेला आहे। हे करत असताना आम्हाला ही शेती न परवडण्यासारखी झालेली, म्हणून आम्ही दुसऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या शोधात जादा उत्पादन मिळण्याच्या शोधात होतो आणि आम्हाला हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आम्हाला मिळालं। आम्हाला गेल्या वर्षी पाटील बायोटेकचा कार्यक्रम पाहायला मिळाला आणि त्याच्यातून आम्ही त्यांचं तंत्रज्ञान एका एकरासाठी घेतलं। नेहमी आम्हाला 45-50 टन उत्पादन एकरी मिळायचे, त्यात आम्हाला गेल्या वर्षी 85 टन एकरी उत्पादन मिळालं। 35 टन आम्हाला वाढतं उत्पादन मिळालं आणि ते बघता आम्ही यावर्षी 2 एकराला तंत्रज्ञान वापरलेलं आहे। 1 एकर 86-032, 1 एकर 265। आता आम्हाला त्याची अपेक्षा आहे की 90 ते 100 टनाचं अपेक्षा आहे। आम्ही धरून चाललो की आम्हाला ते एकरी 100 टन उत्पादन मिळणार। आत्ता 12 ते 12.5 महिने ऊसाला झालेत आणि ह्या ऊसाची उंची जवळपास 15 फुटापर्यंत आहे आणि कांडी म्हणाल तर कांडी 25-27 कांडी ऊस आहे आत्ता। आता ऊसाची जाडी भरपूर आहे आणि कमीत कमी अजून कारखान्याला जायला 2 महिने अवकाश आहे। त्या 2 महिन्यात 3-3.5 किलोपर्यंत एक ऊस भरेल। आज तारखेला तो ऊस आम्हाला 100 ते 125 टनाची हे आहे, म्हणजे निघेल अशी आमची अपेक्षा आहे। अजून 2 महिने अवकाश आहे। रासायनिक खतावर खर्च नेहमीप्रमाणे करत होतो तेवढाच खर्च आम्हाला ह्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानात आला। फक्त वाढते 7 ते 8 हजार रुपये आमचे खताला गेले। त्या पट्टीत जर काढले तर गेल्या वर्षी आम्हाला 35 टन उत्पादन जादा मिळाले आणि यावर्षी त्याच तंत्रज्ञानात म्हणजे 50 टन उत्पादन अपेक्षित आहे जादा। त्या पट्टीत ह्या 7.5-8 हजार रुपये खर्च काहीच नाहीत। आज जर ह्या ऊसाची जाडी बघितली तर माझ्या क्षेत्रामध्ये जो ऊस आहे तो इतर कुठेही जरी बघितला तरी असा ऊस मला अजूनपर्यंत तरी कुठं बघायला मिळालेला नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी हा ऊस बघून या पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं। कमीत कमी 20 गुंठ्याला वापरून पाहावं आणि त्याची खात्री करून बघून मग पुन्हा जादा क्षेत्रावर वापरावं। आम्ही 10-15 वर्षपर्यंत इथे ह्या शेतात कामं करत आहोत, पीक उत्पन्न घेत आहोत। त्यात आता 10 वर्षमध्ये त्या वेगळ्या व्हरायटीमध्ये होते 86-32 आणि 671 हे नमुने पीक घेतलं होतं आणि ह्या वर्षी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान वापरावं म्हणून ह्या साला 3 एकर क्षेत्रामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे। म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये 150 किलो DAP, 150 किलो MOP, 20 किलो हिमाल, 10 किलो कॅलनेट, 5 किलो रिलीजर ह्याप्रमाणे मिश्रण करून सरी सोडलं। नंतर ऑक्टोबरमध्ये एक लागवड टाकल्यानंतर 1 महिन्यानंतर आपण लावण केलेलं आहे। लावण करून 8 दिवसांना ते एक डोळे उठायला लागले। मग जरा खात्री पडलं। नंतर ड्रिंचिंग घेतला, हिमाल, रिलीजर आणि मिल फायटर ह्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी आणि प्रत्येक 21 दिवसाला असं 4 नमुने ड्रिंचिंग आणि फवारणी 45, 60, 90, 70 आणि 120 दिवसाला असं फवारणी घेतला। आता सध्या मी पहिला 3 फुटीचं सरी होती, 3-3.5 फुटी। ह्या वर्षी 4.5 फूट, 4 ते 4.5 फुटाचं सरी सोडलेलं आहे। त्यामध्ये आता प्रत्येक कांड्याचं हे अंतर 8 ते 9 इंच आहे आणि प्रत्येक एक ऊसाला 20 ते 22 कांड्या आहे आणि गेल्या वर्षी दुसऱ्या पिकाला हे ऊसाचं जरा अंतर जर चांगलं वाटायला आहे, जरा रिक्वायरमेंट हे जरा वजन जास्त येईल असा अंदाज आमचा आहे। आणि ह्यात आंतरपीक मी एक घेतलेलं आहे मध्ये, ह्या 2 एकरमध्ये म्हणजे 1.25 एकरमध्ये एक 12 पोती मी हरभरा घेतलेला आहे। त्याचं बी पीक आपल्याला चांगलं आलेलं आहे, हे आंतरपीकमध्ये चांगलं आलेलं आहे। आता पाटील बायोटेकचं जरा हे वापरल्याबद्दल जरा मनाला समाधान झालेलं आहे। पूर्वीचं एकराला 15,000 आसपास येतं, ह्या वर्षी 20,000 तर पाटील बायोटेक प्रति एकरला गेलं आहे। उत्पन्न गेल्या वर्षी 60-65 पडलं एकर, आता ह्या वर्षी 100 आमचा अंदाज 100 तर हे आहे आपल्याला एम आहे हे आहे। तर किती पडते बघून आपण हे सगळं एक क्षेत्रामध्ये 1 एकरामध्ये 40,000 ऊस आहे। मग आता एका ऊसाचं वजन 2 किलो तरी आहे। मग जोपर्यंत म्हणजे 2.5 किलो येणार
म्हणजे ते 2 किलो पडलं तर 80 टन होणार, 2.5 किलो पडणार म्हणजे 100 टनपर्यंत त्याचं हे जाणार वजना. आम्ही इतर शेतकऱ्यांनी आजूबाजू आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यांनी विचारलं की तुमचं ऊस कसं आलं. मग आम्ही म्हटलं ह्या वर्षी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. त्यासाठी तुम्ही बी पुढच्या टायमाला आमचं लावण आहे तुमची खोडवा टायमाला तर तुम्ही जर वापरून बघा, त्या टायमाला तुमचं बी जरा संख्या वाढेल आणि चांगलं येईल ऊस, असं म्हणून त्यांना बी जरा समजून सांगितलं लोकांनी. माझ्याकडे एकूण 20 एकर जमीन आहे. त्यामध्ये दरवर्षी 4-5 एकर ऊस राहायचा माझा. नंतर ऊसाचं ॲव्हरेज पार 40-45ला आलं. नंतर त्यासाठी मी आता ऊसामध्ये काही परवडणार नाही म्हणून ऊस सोडून देऊ म्हणून विचारत होतो. तरी ते पाटील बायोटेकचं असं पेपरवर ऐकलो, टी व्हीवर कार्यक्रम ऐकलो म्हणून ते 1-2 एकरसाठी कार्यक्रम घेतलो मी. आता सध्याच्याला चालू 8 महिन्याचं आहे. एकरी 80चं ॲव्हरेज येईल. पहिलं ह्याच्यानंतर अगोदर 30-35चं सुद्धा ॲव्हरेज आलं नाही आम्हाला कधी. पण जमीन बी मध्यम आहे, तेवढी भारी बी नाही, तेवढी हलकी नाही. आणि ड्रीप केलेला आहे आपण, ड्रीपवर पाणी दिलेलं आहे. पाणी मुबलक नाही आपल्याकडं. त्यासाठी पाटील बायोटेक लावलो आहे. 86-032 लावून त्याच्या अगोदर 671 राहायचा, 80-14 राहायचा. त्याच्यात काही उत्पन्न घट नाही गेलं म्हणून कमी पाण्याला येते म्हणल्याबद्दल 86-032 ऊस लावलो मी. पुन्हा पाटील बायोटेकचे जे डोसेस होते ते सांगितल्याप्रमाणे 4 डोसेस, पुन्हा रिलीजर, हे ते औषधं, पुन्हा ड्रेचिंग ते सांगितले एजंट येऊन आम्हाला सांगायचे. तसं आम्ही केलो. मोठा ऊस झालेला आहे, आत्ता 2 किलोचा भाला आहे. आणि नंतर आणि 2-3 महिन्याची कालावधी आहे त्याला ऊस यायला. आता उंची कमीत कमी 15-12 फुटापर्यंत गेलेली आहे. 22 कांड्यावर ऊस आहे आणि पानं 4 बोट 3 बोट पसर झालेले आहेत. खतं पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण टाकलेले आहेत. इमॉल, पुन्हा ते कॅलनेट, त्यांचे जे औषधं आहेत ते पूर्ण वापरलेत. पुन्हा नंतर पाणीसुद्धा कमी आहे आपल्याकडं, पाणीसुद्धा लई नाही. म्हणून पाटील बायोटेक आणखीन 6 एकर मी ऊस लावणार आहे ह्यावर्षी 2012मध्ये. आणि त्याचा काही एकरी खर्च लई नाही. पाटील बायोटेकचा एकरी 7,500 रुपये. पण ऊसातसुद्धा पहिलं 30-35 टन व्हायचा, आज 80 टन जर झाला तर दुप्पट उत्पन्न वाढलं आहे. खतामध्ये तेवढाच फरक आहे. आपल्याला वाटलं आज पैसे एवढे आगाव गेले, पण उत्पन्नातसुद्धा आपण 50% पुढंच आहो. पहिलं मी शेती करत असताना पारंपरिक पहिलं काय व्हायचं, पैसा नियोजन लागायचं नाही, खताचं नियोजन लागायचं नाही, पाण्याचं लागायचं नाही. आता ह्या पाटील बायोटेकच्या आयोगानं सांगितल्यानं उत्पन्न आपलं वाढलं. पारंपरिक शेती करत असताना मी ऊसामध्ये उत्पन्न व्हायचं 30-35 टन. त्याचे टनाचे पहिले का भाव असे, पहिलं 1,500 1400 भाव असायचा. आता 2000च्या पुढं भाव आहे. ऊसात ॲव्हरेज वाढल्यानं आपलं ॲव्हरेज 80ला गेलं आहे. पहिलं 30-35 टन निघायचं, 50 टन ॲव्हरेज ऊसाचं वाढलं. म्हणून 50 दुनी 100, 1,00,000 रुपये तर आपल्याला फायदा होलेला आहे. त्याच्यात खर्च 20,000 गेला बी तर पहिल्याच्यानं आपण आज फायद्यामध्ये आहोत. समजा शेतकऱ्यानो, मी 1-2 एकरचा अनुभव घेतलेला आहे पहिल्यापासून. पाटील बायोटेक काय नाही आधी एक खात्री करून घेऊ म्हणलो. नंतर ह्याच्यामध्ये काय गडबड झाली केली तर आपल्याला विश्वास राहत नाही म्हणून अगोदर 2 एकरचं केलं मी. यंदा आता नवीन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मी कमीत कमी आता 5-6 एकर लावलेलं आहे ऊस. ते पाटील बायोटेकप्रमाणेच लावणार आहे. तरी ऊसाचं उत्पन्न वाढलेलं आहे, पैसासुद्धा वाढलेला आहे. शेतकऱ्यांना आधी बघून घ्यावं, नंतर खात्री करा. आणि तुम्ही अर्धा एकर करा आपल्या परिस्थितीप्रमाणे. यापूर्वी मी महसूल खात्यामध्ये जिल्हाधिकारी यांचा शिव सहाय्यक म्हणून 31 डिसेंबर 2011 रोजी रिटायर झालो. घरची पारंपरिक शेती असल्यामुळे परत शेतीकडेच मी वळलो. थोड्याशा पाण्यावर विहिरीच्या चांगल्या प्रकारे ऊस घ्यावे अशी माझी इच्छा होती. त्या संदर्भामध्ये मी पाटील बायोटेक जळगाव यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 671 ह्या जातीच्या ऊसाची लावण केली ठिबक सह. आणि ऊसाची पाटील बायोटेकनी जेही तंत्रज्ञान दिलं होतं, खतं, त्यांचे स्वतःचे काही खतं, त्यांचे रासायनिक, सगळं त्यांच्या हिशोबाप्रमाणे मी केलेलं आहे. 671 या ऊस जातीची लागवड मी
ड्रिपिंग सिस्टीमद्वारे 6 फुटाच्या अंतरावर केलेली आहे. आज ऊसाची उंची जवळजवळ 12-13 फूट आहे आणि आज ऊस 20 खांड्यावर आहे. आज ऊसाचं जर वजन केलं तर ते कमीत कमी 2 किलो इतकं नक्कीच असणार आहे. माझ्या 2.5 एकरमध्ये एकूण 53 सऱ्या आहेत आणि एका सरीमध्ये सरासरी 1200 धाट आहेत. आणखीन 2-3 महिन्याचा वेळ असल्यामुळे कमीत कमी 2.5 किलोचं तर एक धाट निघायलाच पाहिजे आणि सरासरी उत्पन्न माझं 2.5 एकरमध्ये 200 टन हे अपेक्षित आहे. आम्ही ह्याच जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने सुद्धा ऊस घेतलेला आहे यापूर्वी. तर त्यावेळेस सरासरी उत्पन्न एकरी 35-40 ह्याच्या पुढं कधीच गेलेलं नव्हतं. तर पाटील बायोटेकचं तंत्र घेतलं आणि त्याचं एकरी ॲव्हरेज काढला तर 80 टन एकरी ॲव्हरेज हे अपेक्षित आहे आणि तेवढं नक्कीच भेटेल. आणि पारंपरिक पद्धतीला 1 एकरला सर्वसाधारण 8-9 हजार रुपये एकरी खर्च येतो. पाटील बायोटेकचा जर घेतला तर एक 4-5 हजार रुपये आणखीन एकरी खर्च जास्त येतो, पण उत्पन्न जवळजवळ दुप्पट होत आहे. आज ऊसाची परिस्थिती पाहिली माझ्या परिसरामधले तर सगळ्यात चांगला ऊस हा माझा प्लॉट आहे. आपले शेतकरी खरं पाहिलं तर ऊस असो किंवा कुठलंही पीक असो, त्याचं नेमकं मेहनत, त्याला खतं किती द्यावेत, काय द्यावेत, कुठले द्यावेत, हे याबाबत खरोखरच सगळेच शेतकरी अनाडी आहेत. त्यांना मार्गदर्शन फारच आवश्यक आहे. पाटील बायोटेक ही अशी कंपनी आहे की ती मार्गदर्शन तर करतेच आणि परत त्यांचे प्रतिनिधी दर महिन्याला प्लॉटवर येतात, पिकाचं निरीक्षण करतात आणि आवश्यक ते मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना. त्यामुळं ह्या तंत्रज्ञानाचा फायदा फारच चांगला झालेला आहे. तरी मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी 1 एकर अर्धा एकर का होत नाही, पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून अनुभव घ्यावा. मी अनुभव घेतलेला आहे, मला त्याचे चांगले रिझल्ट भेटलेले आहेत. गेल्या 10 वर्षापासून पाटील बायोटेकने पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांच्या संतुलित मात्रा कशा द्यायच्या हे शिकवलं. अनेक चांगली उत्पादनं पाटील बायोटेकने दिली आणि त्याचनुसार एक क्रांतिकारी उत्पादन की जे बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य अशा रोगांपासून सर्व पिकांचा बचाव करते, असं क्रांतिकारी उत्पादन म्हणजे अरेना चॉकलेट. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.